मित्रांनो, जर तुमच्याकडे वर्डप्रेसची वेबसाईट असेल आणि तुम्हाला तुमच्या पोस्टसाठी फीचर इमेज डिझाइन करायचा असेल, तर कसे कराल? याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर यूट्यूब चॅनेल. तर चला सुरू करूया. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, की फीचर इमेज काय असतं? फीचर इमेज म्हणजे समजा, की मी आता माझा YouTubeवरती मी कोणती पण व्हिडिओ अपलोड करतो, तर जेव्हा तुम्ही YouTube ओपन करतात, तुम्ही बाजूला बघू शकतात. तर तिथे एक थंबनेल दिसतो. थंबनेल याचा अर्थ म्हणजे फीचर इमेज. ब्लॉगमध्ये त्याला फीचर इमेज बोलले जाते. फीचर इमेज तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये टाकल्याने तुमच्या पोस्टची रँकिंग पण वाढते, एस स्कोर पण वाढतो. तर फीचर इमेज कसे बनवायचे, कुठून बनवायचे, त्यासाठी काय करावं लागेल, त्याची माहिती घेऊया. फीचर इमेजची साईज आहे 1200x728. 1200x728 तुम्ही बाजूला बघू शकता इकडे. फीचर इमेजची साईज इतकी साईज तुम्हाला घ्यायची आहे. आता त्यासाठी तुम्हाला कोणते पण एक एडिटिंग ॲप्लिकेशन लागेल. माझ्याकडे Canva आहे. Canva मी बाय केलेला आहे. जर Canva तुम्हाला बाय करायचं असेल Canva Pro ॲप्लिकेशन, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याच्यामधून तुम्ही विकत घेऊ शकता. म्हणजे माझा जो प्लॅन आहे महिन्याला ₹400 चा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये मी जो सेमरश आहे, एस टूल आहे आणि खूप सारे म्हणजे 10 ते 20 एस टूल फ्रीमध्ये वापरू शकतो. पण त्यासाठी महिन्याला तुम्हाला 400 ते ₹500 द्यावे लागतील. पण मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. जर तुमचा बजेट नसेल, तर तुमच्याकडे Android मोबाईल असेल. Android मोबाईलमध्ये पिक्सेल लॅब हे एक उत्तम ॲप्लिकेशन आहे आणि फ्री आहे. Google Play Storeवरती जाऊन तुम्ही पिक्सेल लॅबला डाउनलोड करून तिथे जाऊन साइज सिलेक्ट करून फीचर इमेज बनवू शकतात. तर चला मी इथे Canva ओपन करतो. Canva.com टाकतो इकडे आणि इथे कस्टम साइज 1200x728. ही सेम प्रोसिजर तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये या कोणत्या पण एडिटिंग ॲप्लिकेशनमध्ये करायची आहे. त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात, की इथे फीचर इमेजची साईज ओपन झालेली आहे. त्यानंतर मी इकडे एक फोटो माझा अपलोड करतो. कोणता पण घेतो. चला, हा घेतला. याला बरोबर रिसाइज करा. त्यानंतर मी याला डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर इथे कंप्रेस फाईल करतो. पिक्सेल लॅबमध्ये सगळे ऑप्शन असेल, टेन्शन घेऊ नका. तुम्ही फीचर इमेजला कंप्रेस करा, जेणेकरून तुमच्या वेबसाईटची स्पीड मेंटेन राहील आणि कमी नाही होणार. कारण काय होतं, की आपण प्लगइन इन्स्टॉल करतो, इमेजेस टाकतो, त्यामुळे आपल्या वेबसाईटची स्पीड कमी होते. याची साईज आहे 315 KB. 315 KB खूप आहे आणि तो PNG इमेज आहे. तुम्ही पण जर पिक्सेल ॲपमध्ये या कोणत्या पण ॲप्लिकेशनमध्ये फीचर इमेज या कोणता पण इमेज बनवाल, तर त्याची साईज खूप असते. तर ती साईज अपलोड नाही करायची. मी सांगतो, तुमच्याकडे जे-पी-जी, पी-एन-जी फॉर्मॅट असेल, तर ते इमेजेस अपलोड नका करू. त्यासाठी तुम्हाला डब्ल्यू-ई-बी-पी हे जे फॉर्मॅट आहे इमेजचं, त्याच्यामध्ये तुमचा पी-एन-जी किंवा जे-पी-जी फॉर्मॅटला कन्व्हर्ट करा. तर मित्रांनो, तुम्हाला पी-एन-जी टू डब्ल्यू-ई-बी-पी टाकावं लागेल. तर इथे पी-एन-जी टू डब्ल्यू-ई-बी-पी कन्व्हर्टर मी सिलेक्ट करतो, टाकतो. त्यानंतर कोणत्या पण वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही करू शकतात. बघा, जी मी इमेज डाउनलोड केली होती आता तुमच्या समोर Canva Proमध्ये त्याची त्याचा जो फॉर्मॅट होता तो पी-एन-जी होता. म्हणून मी ते पी-एन-जी टू डब्ल्यू-ई-बी-पीमध्ये टाकतो. कारण मला डब्ल्यू-ई-बी-पी फॉर्मॅट पाहिजे. तर इथे क्लिक करतो आणि जी फाईल आहे 312 केबीची जे-पी-जी बघा 315 केबीची आहे. आता तुम्ही मॅजिक बघा. मी कन्व्हर्ट ऑप्शन कन्व्हर्ट केल्यानंतर 315 केबी किती केबीमध्ये रूपांतर होते. तर मित्रांनो, इथे 259 केबीमध्ये 259 केबीमध्ये झाली आहे फाईल इकडे. तिला डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुमची जी वर्डप्रेसची वेबसाईट आहे आणि त्याच्यामध्ये जी पण तुमची पोस्ट आहे, तिच्यामध्ये जाऊन एडिटवर क्लिक करा. त्यानंतर इथे कॉर्नरमध्ये जावा आणि ते फीचर इमेजचं ऑप्शन येईल, तिथे फीचर इमेजला ॲड करा. फीचर इमेजला ॲड केल्यानंतर तुमचा एस-ई-ओ स्कोर वाढतो आणि फीचर इमेजची जी पण साईज असेल, तिला डब्ल्यू-ई-बी-पीमध्ये कन्व्हर्ट करा. कन्व्हर्ट केल्यानंतर तुमच्या वेबसाईटची स्पीड पण मेंटेन राहते आणि रँकिंग पण खाली पडत नाही. कारण तुमची वेबसाईट ओपन व्हायला जेवढा टाईम घेईल, जेवढा लोड घेईल, तेवढीच Google तुमची रँकिंग कमी करतं. तुमची वेबसाईट टॉपला दिसत नाही. म्हणून जेवढी स्पीड जास्त तुम्ही मेंटेन करू शकता, मेंटेन करा. जेवढे कमी प्लगइन यूज करू शकता, तेवढे कमी प्लगइन यूज करा. जेवढी तुम्ही तुमची फाईल कंप्रेस करू शकता, इमेजेस फाईल तेवढी कंप्रेस करा. मित्रांनो,
व्हिडिओ चांगले वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला WordPressबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद. वंदे मातरम.